श्री व्यासदेवांनी सरस्वती नदीमध्ये स्नान करून शुचिर्भूत होऊन शम्यप्राश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये भगवंताचं ध्यान चिंतन करायला सुरुवात केली। श्री नारदजी महाराजांनी चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि श्रीमद भागवताची रचना व्हायची आहे। भगवंताचं स्मरण करता करता भक्तिमय समाधी श्री व्यासदेवांना लागली आणि त्या समाधी स्थितीत जाऊन जे प्रसंग डोळ्यासमोर आले त्या प्रसंगांपासूनच कथेला सुरुवात झाली। महाभारतामधला एक दिव्य असणारा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे। दुर्योधन मरणासन्न आहे, भीमाची गदा त्याच्या मांडीवर बसलेली आहे आणि अश्वत्थाम्याच्या समोर तो रडतो आहे। अश्वत्थाम्यानं पांडवांची 5ही मुलं मारून टाकलेली आहेत। द्रौपदी आकांत करते आहे। अर्जुनानं प्रतिज्ञा केलेली आहे, जिनं कोणी हे 5 मुलं मारले असतील त्याचा शिरच्छेद करून तुझ्यासमोर आणून ठेवीन द्रौपदी। अश्वत्थाम्याला शोधण्याकरिता अर्जुन निघालेला आहे। अश्वत्थाम्यानं स्वतःचं संरक्षण करण्याकरिता ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला। 2 ब्रह्मास्त्र त्याने अशा पद्धतीने ब्रह्मांडाला नष्ट करतात की काय असं वाटू लागलं। व्यासदेवांच्या आज्ञेनं अर्जुनानं 2 ब्रह्मास्त्र आचमन करून परत घेतलेले आहेत। अश्वत्थाम्याला पकडलं, बेदम मारहाण केलेली आहे। द्रौपदीनं मध्यस्थी करून त्याचा जीव वाचवलेला आहे आणि आता तो निर्लज्जासारखा हसतोय। कोणी विचारलं का हसतोस, एवढा मार बसलेला आहे? त्याने सांगितलं बदला घेतला, द्रोणाचार्यांना मारल्याचा बदला त्याला घ्यायचा होता। कोणी सांगितलं की पांडवांचा वंश असा तू नष्ट करू शकत नाहीस, कारण ज्या अभिमन्यूला तुम्ही षडयंत्र करून मारलेलं आहे त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती आहे, एवढा ती प्रसूत होण्याची वेळ आली असेल। म्हणून असं त्याला कळाल्यानंतर अश्वत्थामा अतिशय व्याकुळ झाला। त्याच्या मनामध्ये त्याने विलक्षण भाव तयार होऊ लागले। आता पांडवांचं अनहित मी कशा पद्धतीनं करू असा सारखा विचार तो करू लागला। इकडे पांडवांचं राज्य त्यांना मिळालं होतं, धर्मराजाला विजय प्राप्त झाला होता। म्हणून भगवंताचा एकच उद्देश होता की पांडवांना त्यांचं राज्य प्राप्त व्हावं। भगवंताच्या कृपेनं राज्य प्राप्त झालेलं आहे आणि भगवान आता त्याच्या गावाला जाण्याकरिता निघालेला आहे। द्वारकेला जाण्याकरिता भगवान निघाले होते। माऊलीने आपल्याला सांगितले द्वारकेचा राणा पांडवा घरी। भगवान पांडवांच्या घरी राहिला म्हणून त्याने आता पांडवांचं कार्य पूर्ण झालेलं आहे, मी घरी गेलं पाहिजे। भगवंताच्या पत्नी आहेत 16,108। त्या सगळ्या पत्नींनी पुरुषित भर्तकी नावाचं व्रत केलं होतं। पती जर दूर देशाला गेला असेल तर पत्नीनं व्रतस्थ राहावं असं व्रत भगवंताच्या पत्नींनी केलं होतं। भगवंताची मुलं सर्व त्यांनी भगवंताची वाट पाहत होते म्हणून भगवान द्वारकेला जाण्याकरिता निघाला। इकडे अश्वत्थाम्यानं त्याने वाईट कृत्य केलं। तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय। अश्वत्थाम्यानं पांडवांचा बदला घेण्यासाठी प्रतिशोध घेण्याकरिता त्यानं परत एकदा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि तो ब्रह्मास्त्राचा प्रयोग उत्तरेच्या गर्भावर केला। उत्तरा भगवंताची भक्त आहे महाराज, अनन्य असणारी भक्त आहे। भागवतामध्ये या 3 स्त्रियांना विशेष असणारं महत्त्व दिलं गेलं। 3 साध्वी आहेत, एक आहे कुंती, दुसरी आहे द्रौपदी आणि तिसरी आहे त्यांनी ही उत्तरा, जे अनन्य भक्त आहेत भगवंताच्या। म्हणून अनन्यता त्यांनी पाहायला मिळाली। कुंतीकरता भगवान प्रत्येक वेळेला धावत आला। त्यानं स्वतःचे 6 भाऊ मारले कंसानं, तरीसुद्धा म्हणजे देवकीच्या मदतीला भगवान आला नाही, पण कुंतीच्या मदतीला मात्र भगवान प्रत्येक वेळेला आला। द्रौपदीवर भयंकर असणारं संकट आलं आणि त्या संकटातून सोडवण्याकरिता भगवान अंबर अवतार धारण करून आला, वस्त्र अवतार भगवंतानं घेतला आणि आता त्यांनी ही जी उत्तरा आहे अतिशय दिव्य आहे, 16 वर्षाची आहे, अतिशय सालस आहे, भगवंताची भक्त आहे। तिच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला। सर्वांगामध्ये वेदना होऊ लागल्या, तिच्या उदरामध्ये वेदना होऊ लागल्या आणि आता मात्र तिला भगवंताचं स्मरण झालं। भगवान जाण्याकरिता निघालाच होता। एक पाय देवानं रथामध्ये ठेवला होता, आता रथात बसून जायची तयारी आहे। इतक्यात उत्तरा धावत धावत आली। पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते, नान्यम त्वद्भयत पश्यत यत्र मृत्यू परस्परम। देवा मला वाचवा, देवा मला वाचवा म्हणून अट्टहास करत त्यांनी अशा पद्धतीने उत्तरासमोरून आले। बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा, श्यामा मुरारी रे दूर करो दुख मेरा।
श्री बाके बिहारी दूर दूर दुख मेरा श्यामा मुरारी दूर दुख मेरा जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा सर्वांगामध्ये दाह होतोय उत्तरा धावतच भगवंताच्या समोर आलेली आहे अनन्य असणारी भक्त आहे अनन्यता उत्तरेच्या ठिकाणी आहे अनन्य शब्दाचा अर्थ होतो अन्यस्य आश्रय त्यागः सर्वांचा आश्रय टाकून एकाच्याच आश्रयाला राहणं याचं नाव आहे अनन्यता उत्तरेला आई आठवली नाही उत्तरेला वडील आठवले नाहीत उत्तरेला भाऊ आठवला नाही उत्तरेला शूरवीर असणारे तिचे सासरे आठवले नाहीत जगातलं कोणीच आठवलं नाही तिला सगळ्यात आधी जर कोण आठवलं असेल तर परमात्मा आठवला म्हणून भगवंताच्या दिशेने धावते आहे पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वद्भयेत पश्यत यत्र मृत्यू परस्परम माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसते देवा मला वाचवा भगवंताने रथात ठेवले एक पाय मागे घेतला उत्तरेकडे भगवान पाहू लागले उत्तरे काय झालं का आरडाओरडा करतेस तिने सांगितलं देवा भयंकर वेदना होत आहेत सर्वांगामध्ये माझ्या उदरामध्ये वेदना होत आहेत मला वाचवा मला वाचवा भगवान मोठा चतुर आहे महाराज एवढ्या संकटात आहे एवढ्या दुःखात आहे मरण संकट तिच्या समोर आहे भगवान तिच्याशी बोलू लागला उत्तरे जगण्याकरिता अट्टहास करते आहेस कशाकरिता ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे तिनं जगण्याकरिता एवढा अट्टहास का करावा कशाकरिता एवढा अट्टहास करतेस उत्तरा सुज्ञ आहे महाराज तिनं बोलायला सुरुवात केली देवा तुझं म्हणणं बरोबर आहे मी जगण्याकरिता अट्टहास करते इथपर्यंत ठीक आहे पण तुला त्यांनी सांगते ज्या दिवशी माझा पती मरण पावला त्याच दिवशी उत्तरासुद्धा मरण पावली पण तरीसुद्धा जगण्याचा अट्टहास फक्त माझ्या उदरामध्ये वाढणारा जो गर्भ आहे तो पांडवांचा वंश आहे तो पांडवांचा वंश सुरक्षित ठेवण्याकरिता मला जगायचं आहे दुसरा जगण्याचा कोणत्याच प्रकारचा अट्टहास नाही तिचं उत्तर योग्य होतं भगवान प्रसन्न झालेले आहेत पण तरीसुद्धा सहज भगवान कोणाच्या हातावर येत नाही भगवान म्हटलं तू आलेली आहेस माझ्यासमोर आणि मला सांगते आहेस की निरामय स्थिती प्राप्त करून द्या आरोग्य प्राप्त करून द्या वेदना शांत करा दाह शांत करा तुला माझा स्वभाव माहीत नाही काय स्वभाव आहे माझा स्वभाव असा आहे मी काहीतरी घेतो तेव्हा काहीतरी देतो तू जर मला काहीतरी देशील तर मग मी तुला आरोग्य प्राप्त करून देईन उत्तर हसली देवाकडे पाहून देवा हे काय घेण्याची आणि देण्याची वेळ आहे का माझं मरण माझ्या डोळ्यासमोर दिसतंय आणि तू म्हणतोयस काहीतरी मी घेणार आणि मग तुला काहीतरी देणार तुला काय हवं असेल सांग माझ्या कुवतीनुसार माझ्या पात्रतेनुसार मी तुला द्यायला तयार आहे भगवान पुन्हा पुन्हा म्हणतोय उत्तरे बघ बरं निश्चित त्यांनी देणार आहेस का हो देवा तू माग तर बघ बरं देशील ना नक्की तू माग ना देवा असं पुन्हा पुन्हा त्यांनी म्हणू लागले मग भगवंतानं उत्तरेकडे पाहिलं आणि उत्तरेला म्हणू लागले उत्तरे जर खरंच काय देणार असशील तर तुझं मातृत्व मला दे तू माझी आई हो मला तुझ्या उदरात प्रवेश करायला जागा दे केवढी भाग्यवान आहे नाही उत्तरा अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे परमात्मा आणि तो परमात्मा त्यांनी उत्तरेच्या समोर म्हणतोय तू माझी आई हो मला तुझ्या उदरात त्यांनी प्रवेश करण्याकरिता जागा दे किती पवित्र असेल तिची कूस तिचं पवित्र असेल तिचं उदर की जगाचा मालक तिच्या उदरात स्वतःहून प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय स्वागत आहे देवा तुमचं स्वागत आहे देवा उत्तरेनं भगवंताचं स्वागत केलं सूक्ष्म रूप धारण केलं अंगुष्ठ प्रमाण शंख चक्र गदा पद्म हातामध्ये धारण करत भगवान तिच्या गर्भात प्रवेश करून गेले आणि उत्तरेच्या गर्भाला त्यांनी सुरक्षित ठेवू लागले गर्भाभोवती प्रदक्षिणा भगवान करतोय शंख चक्र गदा पद्म घेऊन ब्रह्मास्त्र आलं ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचं अस्त्र आणि ब्रह्मदेव म्हणजे माझ्या भगवंताचा मुलगा आहे महाराज मग बाप समोर दिसल्यानंतर मुलांना नमस्कार केलं पाहिजे पण ब्रह्मास्त्र आलं आणि ब्रह्मदेवानं त्यांनी भगवंताला नमस्कार केला ब्रह्मास्त्र परत फिरलेलं आहे उत्तरा त्यांनी तिचा दाह शांत झालेला आहे सर्व वेदना शांत झालेल्या आहेत तिला निरामय स्थिती प्राप्त झालेली आहे तिच्या गर्भात जाऊन भगवान स्वतः तिचं संरक्षण करतोय आणि बाहेर उभं राहून तिची सांत्वना करतोय दोन्ही कामं एकाच वेळेला करत होता कोणाला काहीच कळालं नाही महाराज भगवान बाहेरून विचारत होता उत्तरे आता कसं बरं तर वाटतंय ना हो देवा तुझा दाह तर शांत झाला ना हो देवा तुझ्या वेदना तर शांत झाल्यात ना हो देवा हे सर्वचे सर्व त्याने कुंती पाहत होती महाराज सर्वांनी पाहिलं पण फारसं कोणाला कळालं नाही कुंतीला मात्र सगळं कळालं की हाच आहे तो जो गर्भात जाऊनही संरक्षण करतोय आणि बाहेर उभं राहून सांत्वना पण करतोय दोन्ही कामं करण्याचं काम भगवानच अशा पद्धतीने करतोय हे कुंतीला कळालं उत्तरेला निरामय स्थिती प्राप्त झाली
आणि आता कुंती भगवंताच्या समोर आली, हात जोडलेले आहेत आणि भगवंताच्या समोर त्यांनी भगवंताचं स्तवन करते. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. तू ईश्वर आहेस, तू जगाचा मालक आहेस, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस. तू अंतर्बहिरवस्थितम, सगळ्या जीवांच्या आतही राहतोस आणि बाहेर पण राहतोस. उत्तरेच्या गर्भात जाऊन त्यांनी स्तवन, तिचा सांभाळ त्यांनी तूच करत होतास. कुंती स्तवन करते आणि बाहेर उभा राहून त्यांनी सांत्वना पण तूच अशा पद्धतीने करतोयस. या भागवतामध्ये अनेक प्रकारच्या स्तुती आहेत महाराज. त्या सगळ्या स्तुतींमध्ये ही कुंतीने केलेली स्तुती आहे, मोठी लांबलचक आहे, पण तरीसुद्धा त्यातला भाव एवढाच आहे की कुंतीला भगवंताचं स्वरूप कळालेलं आहे की भगवानच हे सर्व काय करतो आहे. कारण आत्तापर्यंत जेवढ्या वेळा कुंतीच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगात भगवान त्यांनी धावून आलेला आहे. भीमाला विष पाजून त्यांनी कौरवांनी मारण्याचा प्रयत्न केला, भगवंतानं वाचवलं. लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला, भगवंतानं वाचवलं. द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, भगवंतानं वाचवलं. प्रत्येक प्रसंगामध्ये भगवान वाचवण्याकरता येतो आहे. म्हणून कुंतीला त्यांनी अशा पद्धतीनं फार समाधान वाटू लागलं की भगवंतानं त्यांनी आपल्याला वाचवलेला आहे. हा वंश त्यांनी पांडवांचा भगवंतानं सुरक्षित ठेवलेला आहे. देवा तू सामान्य नाहीस, तू तर भगवान आहेस, तू भगवान आहेस. कुंती पुन्हा पुन्हा भगवंताला भगवान म्हणते. भगवान म्हणले, अगं आत्या, मी भगवान वगैरे काही नाही, तुझा भाचा आहे, उगीच मला भगवान म्हणू नकोस. नाही, तू देवच आहेस. आता भगवंतानं पांडवांकडे पाहिलं आणि पांडवान म्हणू लागले, आत्याला काही समजून सांगा, ती मला देव म्हणते आहे. पांडव म्हणले, खरंच तू देव आहेस. आता सगळेच एकमुखानं देव म्हणायला लागले. मग देवानं तरी का कमी करावं? तो म्हणला, तुमच्या दृष्टीने मी भगवान आहे ना. मग ठीक आहे मी भगवान. मग भगवान काय असतो माहिती आहे? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सहाही गुणवरी वसती जेथ म्हणून तो भगवंतो, म्हणून तो भगवान आहे. म्हणून त्यांनी हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी असतात. तो भक्तांच्या त्यांनी सगळ्या इच्छा पूर्ण करतो, भक्तांच्या सर्व भावना अशा पद्धतीने जाणतो. मी जर भगवान आहे ना, मग तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मी पूर्ण केल्या पाहिजेत. मागा तुम्हाला काय हवं आहे. मी आता माझ्या गावाला जाण्याकरिता निघालेलो आहे, तुम्हाला जे हवं असेल ते मी देण्याकरिता तयार आहे. भगवान सगळ्यात आधी त्यांनी धर्मराजाकडे पाहू लागले. दादा, तुम्हाला काय हवं आहे सांगा. धर्मराजानं बोलायला सुरुवात केली, देवा, धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. मी सत्य धर्माचं पालन करतो आहे, पण माझा हा जो सत्य धर्म आहे असाच कडेला जावा अशी माझी इच्छा आहे. भगवान तथास्तु म्हणाले. यानंतर भगवंतानं भीमाकडे पाहिलेलं आहे. भीमाला विचारलं, भीमा तुला काय पाहिजे सांग. भीम म्हणला, देवा मला खाता पिता तुमचं स्मरण होते. भीमाला खाण्यापिण्याचा फार छंद होता महाराज. भीम चांगला स्वयंपाक्या होता, त्याला चवीनुसार खायची त्यांनी मोठी आवड होती. म्हणून स्वयंपाक करण्याचं काम भीमाकडेच होतं. दोन गोष्टी मागून घेतल्या, खाणं पिणं पण मागितलं, भगवंताचं स्मरण पण मागितलं. खाता पिता तुमचं स्मरण होऊ द्या. भगवंतानं त्याला वरदान दिलं. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुना सांग तुला काय हवं आहे. अर्जुन म्हणला, देवा, रणांगणात ज्या वेळेला त्यांनी युद्ध करण्याकरिता गेलो त्यावेळेला सगळे आपतज पाहून त्यांनी उद्विग्न झालो. तुला मी सांगितलं, सेन योरो भयोरमध्ये स्थापयित्वा रथोत्तम. दोन सेनेच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. ज्या वेळेला मी प्रतिपक्षामध्ये माझ्या सर्व आपतजांना पाहिलं त्यावेळी उद्विग्न झालो आणि मला काही सुचेना. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामितम धर्मसम्मूढचेता, अशी माझी अवस्था झाली. दोन गुडघे जमिनीवर टेकवले, हात जोडून तुझ्यासमोर विनंती करू लागलो, देवा, शिष्यस्तेहम शाधिमाम तम प्रपन्नम. मी तुझा शिष्य झालेलो आहे, मला सांभाळ. मग तू मला उपदेश केलास आणि त्या उपदेशानं मी कृतार्थ झालो. अर्जुनाच्या मुखातून पोहोच पावती बाहेर पडली. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. देवा, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे, माझा मोह नष्ट झाला. म्हणून रणांगणात त्यांनी मला उपदेश केलास, तू माझा गुरु आहेस, हा गुरु शिष्यभाव असाच कडेला जाऊ दे, असं भगवंताला अर्जुनानं मागून घेतलं. आता भगवान नकुल सहदेवाकडे पाहू लागले. नकुल सहदेवाकडे पाहत असताना त्यांना विचारलं, तुम्हाला काय हवं आहे सांगा. त्याने काय मागितलं माहिती आहे? ते म्हणले, देवा, थोरल्या भावाची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे. थोरल्या भावाची सेवा मागितली. ते द्वापार युगातले भाऊ होते आणि त्याच्यापेक्षा पुन्हा ते सावत्र भाऊ होते, सख्खे भाऊ नव्हते. म्हणजे सावत्र भावाची सेवा मागितली. का बरं मागितली असेल थोरल्या भावाची सेवा? वेळ माझ्याकडे फार कमी आहे, फार जास्त कथा सांगायच्या. आता हे जी सांगणार आहे मी भागवतातली कथा नाही, ती भागवताच्या बाहेरची आहे, पण त्याला जोडू नाही म्हणून त्यांनी तुमच्यासमोर सांगावी की नाही. काही कथा अशा असतात की त्या
सांगू की नको असा प्रश्न मनामध्ये पडतो वेळेची मर्यादा पाहून. असो तरी पण थोरल्या भावांची सेवा मागितली. का मागितली असेल? थोरले भाऊ पण तसेच होते महाराज. सेवा करतील ना धाकटे भाऊ थोरल्या भावांची, पण थोरल्या भावानं पण तसं वागलं पाहिजे. थोरल्या भावानं बापासारखं वागलं पाहिजे. धाकट्या भावावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं पाहिजे. धाकट्या भावानं सुद्धा त्यांनी थोरल्या भावाला वडिलांच्या जागेवर मांडलं पाहिजे आणि मुलासारखी त्यांनी थोरल्या भावाची सेवा केली पाहिजे. असं जर करत असेल तर प्रेम टिकून राहील. या कथा कीर्तनांच्या माध्यमातून हे होऊ शकतं महाराज. बापूजी एका ठिकाणी कथा करत होते आणि त्या कथेमध्ये त्यांनी भरत भेटीचा प्रसंग होता आणि त्या भरत भेटीच्या प्रसंगामध्ये त्यांनी भावाचं प्रेम त्यांनी वर्णन करून सांगितलं. त्याच्यात 2 भाऊ होते, थोरला आणि धाकटा, दोघे आले होते आणि त्या दोघांचं कोर्टात बऱ्याच वर्षाचं भांडण होतं. कथा ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं कशालाही भांडण आपण करतो, भावावर त्यांनी प्रेम केलं पाहिजे. म्हणून त्यातला थोरला समोर आला, साष्टांग प्रणिपात महाराजांच्या समोर केलं आणि म्हणला, महाराज तुम्ही भावाभावाचं प्रेम त्यांनी सांगितलेलं, रामाचं भरताचं प्रेम सांगितलं, म्हणून ते मी ऐकून कृतार्थ झालेलो आहे. माझं आणि माझ्या भावाचं कोर्टात भांडण आहे, म्हणून ते भांडण मला आता बंद करून टाकायचं आणि माझ्या भावाचा सगळा रागद्वेष संपवून टाकायचा आहे असं तो म्हणतो नाही. कुठे दुसरा भाऊ पण कथा ऐकायला होता सगळ्या लोकांच्या समोर, तो पण स्टेजवर आला, त्यानं पण साष्टांग प्रणिपात केला आणि हजारो लोकांच्या समोर 2 भाऊ स्टेजवर एकमेकाला भेटले. याच्यापेक्षा काय कथेनं व्हायला पाहिजे सांग. हे कथेचं सामर्थ्य आहे महाराज. मग कथेमधून कथाकाराने हे सुद्धा सांगितलं पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे, याची गरज आहे महाराज. पण थोरल्या भावांची सेवा मागितली. का बरं मागितली असेल? थोरले भाऊ पण असेच होते. तिला म्हणतात, पांडव कुठे जंगलात विचरण करत असताना एका सरोवरामध्ये पाणी पिण्याकरिता गेले. त्या सरोवरावर एका यक्ष त्यांनी राहत होतं, त्याचं आधिपत्य होतं. त्या यक्षानं त्यांनी महाराज पाहिलं, 4 पांडव त्यांनी पाणी पिलेले, धर्मराज अजून पाणी पिला नव्हता. 4 मरून गेले महाराज. म्हणजे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव त्यांचा मृत्यू झाला आणि आता तो यक्ष प्रगट झालेला आहे. धर्मराज पाहू लागला. त्या यक्षानं धर्मराजाला सांगितलं, मी तुला काही प्रश्न विचारतो, तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर याच्यातलं एक जिवंत करीन. असं म्हणल्यानंतर धर्मराजानं उत्तर बरोबर दिलं. उत्तर बरोबर दिल्यानंतर विचारलं, सांग. धर्मराजानं सांगितलं, नकुल सहदेवापैकी एकाला जिवंत करा. अरे नकुल सहदेव तर सावत्र भाऊ आहेत तुझे आणि भीम मोठा बलाढ्य आहे, अर्जुन मोठा धनुर्धर आहे. भीमाला अर्जुनाला जिवंत करायचं सोडून नकुल सहदेवापैकी एकाला जिवंत करायचं म्हणतो, का बरं म्हणतो सांग. मग त्यानं सांगितलं, माझी सावत्राई होती माद्री, ज्यावेळेला माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी ती सती गेली आणि सती जाताना त्यांनी नकुल सहदेवाचा हात माझ्या हातात दिला आणि अतिशय त्यांनी करुणतेनं मला सांगून गेली, धर्मा जसं तुझ्या 2 भावांवर प्रेम करशील ना भीम आणि अर्जुनावर, असंच प्रेम या नकुल सहदेवावर सुद्धा कर. मी त्यांना तुझ्या स्वाधीन करून जाते. आणि म्हणून 2 भावंडांना त्यांनी अशा पद्धतीनं माझ्या आईनं माझ्या हातात दिलं. जर मला पुढच्या प्रश्नांची उत्तर बरोबर देता आली नाहीत तर माझे 3 भाऊ त्यांनी जिवंत व्हायचे नाहीत. पण एका प्रश्नाचं उत्तर मी बरोबर दिलेलं आहे, म्हणून नकुल सहदेवापैकी एक जर जिवंत झाला तर कुंती मातेचा मी आणि माद्रीचा नकुल किंवा सहदेव अशा आम्ही दोघंजण आनंदात राहू. थोरल्या भावानं सावत्र भावावर एवढं प्रेम दाखवलं म्हणून धाकट्या भावांनी त्यांनी थोरल्या भावाची सेवा मागून घेतली. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. हे प्रसंग कथाकारांनी आवर्जून सांगत जावेत की जेणेकरून त्यांनी महाराज 2 भावांच्या पोटामध्ये एकमेकाविषयीचं प्रेम तयार होऊ शकतं. म्हणून नकुल सहदेवाने अशा पद्धतीनं थोरल्या भावांची सेवा त्यांनी मागून घेतली, भगवंताचं स्मरण मागून घेतलं. यानंतर भगवान आता द्रौपदीकडे पाहू लागले. द्रौपदी तुला काय पाहिजे सांग. द्रौपदीने सांगितलं, देवा भर सभेमध्ये त्यांनी कौरवे पांचाळी सभे माझी आणली, भयंकर स्थिती माझी निर्माण झाली, काय वेदना होत असतील नाही मनाला. 1000 लोकांच्या समोर एखाद्या कुलवान घरांदाज असणाऱ्या स्त्रीला लोकांच्या समोर आणायचं आणि तिच्या अंगावरचे सगळे वस्त्र काढून टाकायचे आणि भर सभेमध्ये तिला विवस्त्र करून एखाद्या माणसानं मांडीवर घेऊन बसायचं. एवढ्या वेदना अंतकरणाला होत असतील महाराज. पण एवढ्या आर्ततेनं त्यांनी भगवंताला हाक मारली, देवा कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, विळका सखया लावेला देवा धाव. आणि करुण स्वरात तुझी विनंती केल्यानंतर, तुला हाक मारल्यानंतर धावून आलास आणि एवढ्या कठीण प्रसंगामध्ये मला त्यांनी सांभाळलंस. नेसती लुगडी स्वय झाला, स्वतःच लुगडी झाला, माझी द्रौपदी कुठे उघडी पडू नये असा त्यांनी भाव अंतकरणात ठेवून अंबर अवतार धारण केलं. देवा तू माझा सखा आहेस, देव द्रौपदीचा सखा, पांडवांचा पाठीराखा. ज्यावेळेला 5 पांडवांबरोबर विवाह करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला भगवंतानं सल्ला दिला मला द्रौपदीला. द्रौपदी म्हणली, देवा इथून मागच्या काळात आणि इथून पुढे सुद्धा
असा प्रसंग कोणावरच येणार नाही की एका स्त्रीला 5 पुरुषांबरोबर विवाह करून संसार करण्याची वेळ, असं कधी झालं नाही महाराज. मागे माहीत नाही पुढे माहीत नाही. माझ्यावर असा प्रसंग आहे, आता मी काय करू, कशा पद्धतीने जीवन जगू सांग. देवानं सांगितलं एकाबरोबर विवाह झाला की 2 वर्ष त्याच्यावर संसार करायचा. 2 वर्ष त्याच्यावर संसार करत असताना बाकीच्या चौघांचं स्मरणसुद्धा करायचं नाही. असं 2-2 वर्ष एकाबरोबर संसार करायचा. खरी पतिव्रता आहे महाराज. असं तिच्या जीवनामध्ये. देवा हे सगळं करत असताना जर कुठेतरी मनात उद्वेग निर्माण झाला मग काय करू. देवानं स्वतःच्या हातातली अंगठी काढून दिली होती द्रौपदीला. ती अंगठी ते खडा होता. तिला सांगितलं जेव्हा कधी तुझ्या अंतकरणामध्ये उद्वेग निर्माण होईल तेव्हा फक्त या खड्यामध्ये बघायचं आणि माझं स्मरण करायचं. मला सुद्धा कळणार नाही मी तुझ्यासमोर कधी आलो. एवढं प्रेम भगवान द्रौपदीवर करत होतं. अंगठीच तिच्या हातात घालायला दिली होती. म्हणून त्यांनी खरं तर तिनं धृतराष्ट्राच्या समोर, भीष्माचार्यांच्या समोर, कृपाचार्यांच्या समोर, द्रोणाचार्यांच्या समोर, सगळ्यांच्या समोर विनंती करायची काही आवश्यकताच नव्हती महाराज. तिनं सरळ सरळ हातातल्या अंगठीत पाहायचं होतं आणि भगवंताचं स्मरण करायचं होतं. पण तिला विस्मरण झालं. मग नंतर भगवंताचा धावा केला. भगवान प्रत्यक्ष धावून आला आणि भगवंतानं वाचवलं. देव द्रौपदीचा सखा, पांडवांचा पाठीराखा. देवा तू माझा सखा आहेस, हा सख्यभाव असाच कडेला जाऊ दे, द्रौपदीने मागितलं. आता भगवान सुभद्रेकडे पाहू लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. सुभद्रा म्हणजे भगवंताची मावशी नाही ना, म्हणजे तुम्ही ऐकतात. ती त्याची बहीण आणि सख्खी बहीण. द्रौपदी तरी मांडलेली बहीण आहे. म्हणजे वक्त्याला पण कळालं पाहिजे ना श्रोते ऐकतायत की नाही. नाही तर तुम्ही जर फक्त असेच पाहत राहाल माझ्याकडं, तुमच्या पोटात घुसतंय की नाही मला कसं कळायचं. म्हणून सुभद्रेकडे भगवंतानं पाहिलं आणि सुभद्रेकडे पाहून त्याने भगवान म्हणले सुभद्रे माग तुला काय पाहिजे. आता सगळ्या लोकांनी आत्तापर्यंत मागणं मागितलं होतं आणि सगळ्यांचं मागणं धर्ममय होतं. प्रत्येकानं त्यांनी भगवंताचं स्मरण मागितलं होतं आणि आता सर्वजण त्यांनी सुभद्रेकडे पाहू लागले. कुंतीच्या मनात विचार आला. म्हणले देवाची सख्खी बहीण आहे आणि आत्तापर्यंत लोकांनी चांगलं मागितलं, हिनं जर संसार मागून घेतला तर मग सगळ्यांच्या मागणीवर पाणी फिरू शकतं. म्हणून विचारच मनामध्ये पडला की आता काय मागणार आहे. आणि सुभद्रा तर काहीच बोलत नाही महाराज. पुन्हा पुन्हा भगवान तिला म्हणतोय सुभद्रे बोल ना, मला जायचं आहे आता द्वारकेला, तुला काहीतरी द्यायचं आहे, माग ना तुला काय पाहिजे. तरीसुद्धा काही बोलत नाही. भगवान तिच्या जवळ गेले, गदगदून तिला हलवलं, बोल ना काहीतरी. सुभद्रेनं त्यांनी 2 हात जोडले. सगळ्या लोकांना वाटलं तर काय मागेल. भगवंताच्या मुखारविंदाकडे त्यांनी पाहू लागली आणि भगवंताकडे पाहता पाहता व्याकुळ होऊन तिनं बोलायला सुरुवात केली. कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानसराज हंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधो स्मरणम कुतस्ते. दुसरं काही मागितलं नाही महाराज. देवा सगळ्यांना एक दिवशी मरायचं आहे आणि अंतकाल समयाला भयंकर वेदना होतात. त्या वेदना असह्य असतात. त्यावेळेला वात पित्त कप त्रिदोष उफाळून येतात आणि त्या सगळ्या वेदना सहन करत असताना तुझं स्मरण त्यांनी होत नाही आणि मग जीवाला त्यांनी अधोगतीला जावं लागतं. तू स्वतःच म्हणतोस अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाल समयाला त्यांनी अंतीचे आमती अवधारी जे पुढली गती. म्हणून त्यांनी अंतकाल समयाला ज्याचं आपण स्मरण करतो तीच गती प्राप्त होते. मग अशी अवस्था जर मरणकालामध्ये झाली आणि तुझं स्मरण जर मला झालं नाही तर मग अधोगतीला जावं लागेल. भगवंता एकच दान दे, एकच वरदान दे की अंतकाल समयाला माझ्या मनोरूपी कमळामध्ये आणि तुझ्या चरणारविंदांचं त्यांनी अशा पद्धतीने मला स्मरण व्हावं. याच्यापेक्षा दुसरं मला काहीच नको आहे. अशी दिव्य भावना त्यांनी महाराज अशा पद्धतीने सुभद्रेनं व्यक्त केली. शांत असणारी सभा. सगळ्या सभेमध्ये त्यांनी महाराज कुंतीनं सगळ्यात आधी टाळी वाजवली. वा सुभद्रे वा, तुझ्यासारखं मागणं कोणी मागितलंच नाही. आता भगवान कुंतीकडे पाहू लागले. आत्या तुला काय पाहिजे सांग. तिनं पदरच समोर केला. सगळ्या लोकांना वाटलं जास्त मागायचं आहे, काय पाहिजे सांग ना. तिने सांगितलं देवा जर देणार असेल तर मला विपदा म्हणजे संकट दे, मला दुःख दे. भगवान म्हणजे दुःख काय मागण्याची गोष्ट असते का. जन्मभर दुःख सहन केलं आणि पुन्हा दुःख मागतेस. ती म्हणली ते दुःखच फार चांगलं आहे. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. देवा ते संकटच महत्त्वाचे आहेत. त्या संकटांमध्येच प्रत्येक वेळेला मला तुझं दर्शन झालं. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट आले आणि त्या वेळेला त्यांनी प्रत्येक वेळेला मला तुझं दर्शन झालं. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदा विपद विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. म्हणून सगळ्यात मोठी विपदा जर जीवनामध्ये कोणती असेल तर भगवंताचं विस्मरण होणं ही सगळ्यात मोठी विपद आहे.
आणि सगळ्यात मोठी संपदा जर कोणती असेल जीवनामध्ये तर भगवंताचं अखंड स्मरण होणं ही सगळ्यात मोठी संपदा आहे महाराज. म्हणून हे भगवंता, दुःखाच्या काळामध्ये तुझं स्मरण अखंड होतं. म्हणून सुख के माथे सील पडो जो हरि हृदय से जाए, बलिहारी है उस दुःख की पल पल याद दिलाय. त्या सुखाच्या डोक्यात दगड पडो, ते सुख तगणी भगवंतापासून दूर घेऊन जाणार आहे. म्हणून बलिहारी आहे उस दुःख की, ते दुःख तगणी असं आहे की जे प्रत्येक पावलाला भगवंताची आठवण करून देतात. नरेंद्रजी महाराज आहेत ना, नानीजवाले, त्यांच्याकडे एक भजन म्हणलं जातं महाराज. हे दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात सुखात स्मरण तुमचे हो नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे हो नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे हो नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे हो नाही आता. गोपाल कृष्ण भगवान की. अनेक माध्यमातून लोक परमार्थ करतायत. आज लोक परमार्थाकडे येतच नाहीत लवकर. कोणत्या तरी माध्यमातून करतायत ना, आपण त्याला दुजोरा दिला पाहिजे. आपण जर समजा त्याच्या विरोधात काहीतरी बोलून आपलं स्वतःचं जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि टिमकी वाजवायचा प्रयत्न केला तर मग मात्र धर्माला वाईट दिवस येतील महाराज. म्हणून धार्मिक कृत्य जे जे करत असतील, कोणी यज्ञ करत असेल, कोणी याग करत असेल, कोणी स्वामी महाराजांची सेवा करत असेल, कोणी खंडेश्वराचा भक्त असेल, कोणी भैरवनाथाचा भक्त असेल, कोणी शिवभक्त असेल, कोणी विष्णू भक्त असेल, करू द्या ना महाराज. कोणत्या तरी पद्धतीने सेवाच करतोय ना, काय हरकत आहे सेवा? नाही, तो वारकरीच झाला पाहिजे, त्यानं फक्त पांडुरंगाचंच भजन केलं पाहिजे. असा अट्टहास जर तुम्ही कराल तर हातात आलेलं त्याने सूत्र बिघडून जाईल. लोक तुमच्याकडे पाहणार पण नाहीत महाराज. म्हणून असं करू नका. आज ती वेळ संपून गेली महाराज. आता आपण आपसात भांडायची वेळ राहिली नाही. आता आपल्या धर्मावर बाहेरून जे आक्रमणं होत आहेत त्या आक्रमणांना सामोरं जाण्याकरिता आपण एक होऊन ठामपणे उभं राहण्याची वेळ आलेली आहे. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे महाराज. म्हणजे अंतर्गत त्यांनी संप्रदायवाद, हे त्यांनी वेगवेगळे त्यांनी पंथांचे वाद हे बंद करून टाका. जो ज्या पद्धतीने परमार्थ करतोय करू द्या आणि त्या पद्धतीने परमार्थ करून लोकांना फक्त धार्मिक भूमिकेवर टिकून राहू द्या. आज त्याची गरज आहे, काळाची गरज आहे महाराज. असू द्या. आता प्रत्येकाचे मत स्वतंत्र आहे. त्याला काय, हे माझं मत आहे, मत खंडनीय पण असू शकतं, पण हे माझं मत आहे आणि ते धर्माच्या दृष्टीने त्यांनी योग्य आहे महाराज. कोणकोणत्या पद्धतीनं परमार्थ करत असेल करावा. असू द्या. दुःखाच्या सागरात लोटा गुरु नानी नरेंद्र महाराजांची आठवण झाली म्हणून फक्त सांगितलं. असू द्या. म्हणून दुःख असं आहे की जीवनामध्ये भगवंताचं स्मरण करून देतं. भगवंतानं कुंतीला बोलायला सुरुवात केली, आत्या दुःख काही कमी भोगलंस का गं आजपर्यंत? या कुंतीचा जन्म त्याने झाला. तिचं खरं नाव होतं पृथा, शूरसेनाची मुलगी होती. तिला लहानपणीच दत्तक दिलं महाराज कुंतीभोज नावाच्या राजाला. त्या कुंतीभोज राजाला दत्तक दिल्या कारण तिचं नाव ठेवलं कुंती. म्हणजे आईवडिलांचं छत्र हरवलं आणि दत्तक जावं लागलं. तिथं त्यांनी लहानची मोठी झाली. विवाह झाला तो पण एका रोग्याबरोबर झाला. त्याला पांडुरोग झालेला होता. रोग्याबरोबर जन्म काढावा लागला. त्याच्यात त्याला त्यांनी दुसरी बायको करायची इच्छा झाली. मग त्यानं सवत आणली. सवतीबरोबर संसार करावा लागला. त्याच्यात पुन्हा त्यांनी महाराज त्याला शाप प्राप्त झाला. कामभावनेनं पत्नीचा स्पर्श करशील तर मरशील. आता पतीचं सुखही मिळालं नाही. दुर्वासा ऋषीने दिलेले 5-6 मंत्र होते. त्यातला प्रयोग म्हणून एक मंत्र म्हणून पाहिला, त्याच्यात कर्ण जन्माला आला होता.
बाकीचे 5 मंत्र होते, त्याच्यातले 3 मंत्र स्वतः म्हणले, 2 मंत्र त्या माद्रीला शिकवले, म्हणून 5 पांडव अशा पद्धतीने जन्माला आले. ते पांडव त्यांनी मोठे व्हायला लागले. कामभावनेनं स्पर्श केला त्यांनी पत्नीचा, माद्रीचा, मरून गेला, अवेळे वैधव्य प्राप्त झालं. कौरवांनी पांडवांना मारण्याचा कितीतरी प्रयत्न केला, एवढं सगळं दुःख जीवनामध्ये सहन केलं, आणि आता पदर समोर करून दुःख मागतेस, याच्यात काय तात्पर्य आहे? एवढं दुःख कशाला मागतेस? मग कुंतीनं सांगायला सुरुवात केली, देवा एवढी दुःखाची शृंखला तू माझ्यासमोर सांगितलीस, पण ऐक, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, त्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगामध्ये मला तुझं दर्शन घडलं. मग दुःखामुळं जर तुझं दर्शन घडत असेल तर ते दुःख फार महत्त्वाचं आहे, मला दुःखच दे. भगवंतानं तिचं बोलणं टाळलेलं आहे.